मुंबई पुणे एक्सप्रेसवे आडोशी बोगदा या ठिकाणी गॅस वाहून येणारा टँकर पलटलाय, त्यामुळे एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला एक्सप्रेसवेवर दिसतो। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी इचलकरंजी बोरिवली अशी ही जी बस आहे आणि ही बस महामार्गावर थांबून ठेवण्यात आलेली आहे। जे या बसमध्ये प्रवासी आहेत ते अनेक प्रश्न चालक किंवा वाहक यांना करता आपण प्रवासी काय विचारतात, काय कधी जाणार, कधी रस्ता सुरू होणार, तर आम्हालाच माहिती नाही, त्यांना काय सांगायचं। त्या चहा पाण्याची आमची व्यवस्था करा असं कुठं काय पण हॉटेलमध्ये इथेच काय नाही तर नेणार कसं? इकडं वन वे आहे, गाडी जाणार कशी? जाणार नाही का? बरं, काही ह्या वाहतूक कोंडीचा तुम्हालाही त्रास सहन करा भरपूर होते। दादा काय सांगाल, चालक वाहक म्हणून काय प्रवासी काय त्रास द्यायला लागले, आता त्यांचा संयम सुटत आहे, किती वेळ लागणार हा सारखा प्रश्न आम्हाला विचारतात। मग तुम्ही कशा प्रकारे त्यांना समजवता? त्या आम्हालाच माहिती नाही तर आम्ही काय माहिती देणार त्यांना? आपण जर पाहिलं तर या चालक वाहक यांनाच काही माहिती नाही की हायवे कधी खुला होणार आहे, पूर्वत कधी होणार आहे, त्यांनाच माहित नाही, तर प्रवाशांना ते काय सांगणार। परंतु प्रवाशांचाही संयम आता सुटत आहे। आपण बसमध्ये प्रवासी आहेत त्यांना विचारूया की तासन तास ते या बसमध्ये बसून आहेत, ताटकळले आहेत। मावशी काय सांगाल, काय नेमका आता त्रास होतोय? काय आता कधी जाईना असं झालंय, पण काय आमची तिकीट पण अर्धीच झाली आणि भूक लागली। भाऊ माझा आजार आहे, त्याला बघायला निघालूया। बरं, आणि इथं तर आता थांबली गाडी, म्हणलं काय करायचं काय सुचना झालंय। भूक लागली आहे, जेवाय नाही, पाणी नाही, इथं काहीच नाही। आपण जर पाहिलं तर चहा नाही, पाणी नाही, जेवायची व्यवस्था नाही। मावशी काय सांगाल, तुम्ही आता बोलत होता, काय सांगाल? तेच ना, भाव आमचा आजार आहे, लय सिरियस आहे। आम्ही कालच्याने जातो म्हणून त्याने आज निघालो, तर ही अशी अवस्था आमची झाली। काय आता इथं पाणी आहे का, खाणं आहे का, पिणं आहे का, काय कुठलीही व्यवस्था बसमध्ये दिसून येत नाहीये। खरं तर आपण पाहिलं तर या ठिकाणी लहान मुलं जरी आहेत, या मुलांना दूधची काय व्यवस्था काय नाही इथे, चहा पाणी पण काय नाही इथे। बरं, भूक लागली, काय भूक लागली तर काय करणार, इथं काय नाही इथं। आपण जर पाहिलं तर प्रवाशांचे जे हाल होत आहेत। दादा काय सांगाल, वाहतूक कोंडीचा कशा प्रकारे फटका बसतोय? काय आता जे खालचे लोक जे सांगतील ते आम्ही आता ऐकत बसलोय। आम्ही खाली काय उतरलो नाही, काय नाही, आणि काय झाले आम्हाला काय माहित नाही हो। आता केव्हा गाडी सुटेल त्या वेळेला जायचं पाहुण्यांच्या घरी। चालले ठाण्याला चालले आम्ही पण, लई दिवसानं आम्ही पण चाललोय आणि ते टाइम पण हे झालं सगळं आमचं। खरं तर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। दादा कशा प्रकारे या वाहतूक कोंडीचा त्रास होतोय? वाहतूक कोंडीचं आता कुठं टँकर पलटी झालाय म्हणतात, काय झालंय हेच ऐकून आपोआप गाडी थांबवली। इथं हॉटेल सोय नाही, काय नाही, खाण्याची सगळी समस्या झाली। पाठीमागं जाता येईना, पुढं जाता येईना, मध्येच आम्ही अडकून बसले। आमची फॅमिली वाट बघते तिकडे। आपण जर पाहिलं तर मागील अनेक तासापासून हे जे प्रवासी आहेत ते अशाच प्रकारे जे आहेत ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। चालकाला विचारत आहेत बस कधी पुढे जाणार, आमच्या जेवायची व्यवस्था करा, लहान मुलांना भूक लागलेली आहे, पाण्याची व्यवस्था नाही, असे अनेक प्रश्न जे आहेत ते चालक वाहक यांच्यासोबत हे प्रवासी करत आहेत। खरं तर या बसेसमध्ये जे आहेत ते लहान मुलं देखील जे आहेत आणि कुठेतरी या मुलांचा जरी विचार करून एखाद्या चांगल्या ठिकाणी ज्या मुलांना दूधची व्यवस्था येईल अशा ठिकाणी तरी वाहन उभं करा अशी विनंती जी आहे ते या बसमध्ये प्रवासी चालक आणि वाहक यांना करताना दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट इम्रान सह न्यूज 18 मराठीसाठी अनिश शेख, किवळे।